महाराष्ट्राच्या इतिहासातील असा एक किल्ला ज्याला प्रत्यक्ष युद्ध करून कधीच जिंकता आलं नाही, जो जिंकला फक्त डोक्यानेच. होय, मी बोलतोय देवगिरी किल्ल्याबद्दल. हा किल्ला छत्रपती संभाजीनगरपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. 1187 मध्ये मोहम्मद तुघलकाने दिल्लीची गादी ग्रहण केली, तेव्हा यादव घराण्याने देवगिरी किल्ला बांधला. 1327 च्या सुरुवातीस मोहम्मद बिन तुघलकने देवगिरी शहरावर ताबा मिळवला, तेव्हा या ठिकाणाचे नाव देवगिरीवरून दौलताबाद करण्यात आले. हा किल्ला 200 मीटर उंच शंकूच्या आकाराच्या ढिगाऱ्यावर आहे, ज्यात खालच्या भागाभोवती एक खंदक आहे, ज्यात घुसखोऱ्यांना रोखण्यासाठी मगरींचा साठा केला होता. किल्ल्याला फक्त एक दरवाजा होता, तो प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी वापरला जात असे. या किल्ल्याची रचना अशी आहे की हा किल्ला तुम्हाला किंग ऑफ फोर्ट म्हणायला भाग पाडतो. मित्रांनो, तुम्ही कधी या किल्ल्यावर गेलाय का हे कमेंट करून नक्की सांगा. जरा अशी म्हणता तिकडून मरणाची बकळी हे कोण वाटायला एवढीच आहे काय की चल